कशी मला त्रास देतील. जय जय स्वामी समर्थ ही सिरियल येते. आवडला चिडेल ती माझ्यावर. हॅलो पीपल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आता इथे झोपले, मी जस्ट उठले. तसं नाश्ता वगैरे आता मी करेल, पण मी इथे अशी जस्ट लोळत होते आणि सगळे मच्छर माझ्या आजूबाजूला येऊन बिंग 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 करत होते. मला इतका त्रास देत होते. मग मी मनातल्या मनात बोलल्या की मी बॅट वगैरे आणते. आता बघते ना हे कशी मला त्रास देतील, पण ते गायब आहेत. मला कळत नाही की त्यांना कसं कळतं की मी बॅट आणायला गेलेली आहे. तर मनात बोलले होते, मग त्यांना कसं कळालं. आणि काय करतात, मी चला ठीक आहे बॅट आणली, मला मच्छर दिसला. ते एवढ्या जवळ असतील माझ्या केसांच्या, एवढ्या जवळ. मला ह्याची भीती वाटते की मी तो मच्छर मारायला गेली आणि त्यात माझा केस आला तर माझं काय होईल. चला आता नाश्ता करूया. आमच्या मावशींनी ना धिरडे केले. धिरडं तुम्हाला माहिती का धिरडं काय असतं काहीतरी, खाऊन घेऊया. हे लोणचं ना माझ्या आत्याने मला दिलं. इतकं तिखट आहे की झणझणी येते डायरेक्ट. तरी मी रडत पडत खाते. बायकी आहे स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ सिरियल. आणि मी माझी स्टारवर सिरियल बघते. मी तुम्हाला दाखवते माझी कोणती फेवरेट सिरियल आहे. पॉझिटिव्ह फील होतं बघून. तुमचं थांबलेलं काम ॲक्च्युली तुम्ही ज्या कामात आहात, ज्याच्यात तुम्हाला खूप अडचण येते आणि स्ट्रगल करावा लागतोय, ते तुम्हाला थोडंसं सोपं होतं आणि महाराजांच्यामुळे मोटिवेशन मिळतं. 2000 years later. आणि आज मला एक मेकअप पण करायचा आहे. एक आहे मॉडेल पण नाही आहे ती, क्लायंट म्हणता येईल. एक मुलगी आहे, तिला माझ्याकडून मेकअप करायची खूप इच्छा आहे. ती खूप दिवसापासून म्हणते, पण मला वेळच नव्हता मिळत. तर आज ती येणार आहे 11 वाजता. तर थोडा वेळ काम करून मग मी मेकअप करायला जाईल. ते पण मी तुम्हाला सगळं दाखवेल की मी तिचा कसा लुक करणार आहे, काय लुक करणार आहे. कारण आज शिकायला स्टुडंट पण येणार आहे. तिचा मी थोडंसं असं तिला ॲडव्हान्सवाला मेकअप दाखवेल. सो स्टे ट्यून. An eternity later. बघ तुला आवडला. तू माझीच वाट बघत होती ना मेकअप करून देत, म्हणून थांबली होतीस का? हो. बरीच तयारी केली तू. काल गेली होती का साडी वगैरे आणायला? हो. हां बरोबर. त्या लोकांना माहितीच आहे की माझ्या बहिणीने मला इंटरमिटंट फास्टिंग करायचं सांगितलेलं आहे, म्हणली आहे ती. तर मी ते करते आहे आणि त्याच्यासाठी मी काय काय करते ते मी आज दाखवेल. की मला ना स्वीट टूथ खूप आहे, मला खूप क्रेविंग होते गोड खाण्याची वगैरे. जेव्हा पण माझं जेवण वगैरे होतं मी काही खाते, असं चटपटं काहीतरी खाते, जसं नमकीन काहीतरी खाते, असं पोळी भाजी वगैरे खाल्ल्यावर मग मला ना क्रेविंग होते खूप की मी काहीतरी गोड खावं. मला असं वाटतं की अच्छा तुम्ही गोड खाण्यासाठी पैसे चुकीच्या गोष्टीमध्ये वेस्ट नका करू. ज्यांनी म्हणजे गोड असं खा की ज्यांनी तुमच्या बॉडीला काही हानी होणार, ते तुमच्या बॉडीला फायदा देईल. हमको सिखा रिया है. तर मी खायची अहमदाबाद आणि बँगलोरमध्ये मी खायची हा द बेकर्स डझनचा 0 मैदा केक. तर ह्याच्यात पण शुगर खूप कमी येते. त्याची पॅकेजिंग अशी आहे. हा आहे कॅरोट वॉलनट केक आणि हा आहे हँडमेड विथ कॅरट्स अँड होल वॉलनट्स. त्याच्यात वॉलनट्स पण आहे आणि वॉलनट्स चांगलं असतं, हेल्दी असतं. आणि हे काढलं आहे अदिती हांडानी, ती आहे त्याची शेफ आणि को फाउंडर. सो ह्याची पॅकेजिंग पण खूप जास्त क्यूट आहे, इथून तुम्हाला दिसतं पण. आणि हे साईडला तिने असं काय काय लिहिलेलं आहे. इथे मागे इन्ग्रेडियंट्स आहे. आणि आत्ता माझा प्रोजेक्ट जो चालू आहे ना कॉलेजचा, तो रिसायकल्ड पॅकेजिंगवरच चालू आहे. तर इथं तिने लिहिले आहे वी रिसायकल ॲज मच प्लास्टिक ॲज वी यूज. नाईस.
हे मला खूप आवडलं. वी हॅव ऑफसेट द कार्बन फुटप्रिंट ऑफ आर डिलिव्हरी. सो नाईस, मला हे आवडलं. आणि इथे सगळं दिलेलं आहे बॉक्सवर, तुमच्याकडे कॅलरीज किती काय आहे. मी ना माझ्या बहिणीकडून एक गोष्ट शिकली आहे की मी जे काही बाहेरून घेते ना त्याच्यात कॅलरी मोजायची म्हणजे मोजायची, त्याच्यात तुम्ही ॲडेड शुगर मोजायची. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मी ना ती कॅनवाली नेसलेची कॉफी येते ना कॅनमध्ये, ती खूप प्यायची मी. तर जेव्हा मी त्याच्यातले कॅलरीज मोजू लागली तेव्हा मलाच माझं गिल्ट होऊ लागलं. इवन मी मोमोज किंवा आता काही पण खाते ना तर मला गिल्टी फील होतं की मी हे खाऊन माझ्या बॉडीला किती त्रास देते आहे. लिटरली मोमोजचा एक घास खाताना मला गिल्टी फील होतं की मी हे खाते आहे, कारण त्याच्यात इतका मैदा असतो ना आणि ते बिलकुल चांगलं नसतं. आपल्याकडे तसे मोमोज बनत पण नाही की ज्याचं एकदम पातळ आउटर कवर असेल त्याचं, तर ते चांगलंच नसतं मुळात. म्हणून मी आता मोमोज बंद केलेले आहेत. लास्ट गोष्ट जी मी मागवली ती आहे ईट बेटरचे हे हेझलनट चॉकलेट लड्डूज. हे मी आत्ता खाल्ले, हे बघा तुम्ही पॅकेट पण फोडला मी. ह्याच्यात नो ॲडेड शुगर आहे, डेट्स आहेत, हेझलनट आहे, आल्मंड आहे, कोको पावडर आहे, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आहे, चिया सीड्स आहे आणि सी सॉल्ट आहे. ॲक्च्युली ह्याची टेस्ट तशीच येते, म्हणजे ट्रस्ट मी, हे लड्डूज इज बेटर दॅन एनिथिंग. तुम्ही एक पॅकेट मागवायचा, रोज एक लड्डू तुम्हाला जेव्हा पण क्रेविंग होते जेवणानंतर तेव्हा खायचा हा लड्डू. आणि इंटरमिडिएट फास्टिंगची गोष्ट आता बोलते. तर इंटरमिडिएट फास्टिंगचा असं असतं की त्याच्यात या टाईम पिरियडमध्येच तुम्ही खायचं, मग नाही खायचं, मग नेक्स्ट डे त्या टाईम पिरियडपासून तुम्ही खाऊ शकतात, मग परत त्या टाईम पिरियडला स्टॉप, असं इंटरमिडिएट फास्टिंग असतं. तर आता मी 9ला समजा खायला सुरू केलं तर मी 3 वाजेपर्यंत खाऊ शकते. आता तुम्ही ते काउंट करा किती तास, 3 वाजेपर्यंत खाऊ शकते, मग 3 नंतर परत बंद, मग नेक्स्ट डे सकाळी परत 9 वाजता खाऊ शकते. तर असं इंटरमिडिएट फास्टिंग असतं. त्या वेळात तुम्ही किती खाऊ शकता, किती याचा अर्थ असं नाही की तुम्ही 4-5 वडापाव खाल्ले आणि पाणीपुरी पिझ्झा बाहेरचं खाऊन आले, असं नाही. तुम्ही एका लिमिटपर्यंतच खायचं, लाईक 1 स्लाईस 2 स्लाईस असं कमी करा, हळूहळू खायचं. तर हे पण मला दिदीने सांगितलेलं आहे. हे सगळं ज्ञान आलेलं आहे माझ्या मोठ्या बहिणींनी, जे मला दिलेलं आहे, आमचे चिन्मयानंद बाबा. त्यांच्यामुळे मला हे सगळं तिने सांगितलेलं आहे, कारण तिने हे सगळं फॉलो केलं होतं आणि तिचं वेट खूप कंट्रोलमध्ये आलं आय थिंक. आणि हा माझा पीक टाईम आहे की मला हे करावंच लागेल, कारण हे माझ्यासाठी खूप अनहेल्दी होत चाललं आहे. कारण माझी आणि माझ्या बहिणीची बॉडी, आमची दोघींची बॉडी आमच्या आईवर गेलेली, आणि माझ्या आईला थायरॉइड आहे, तर तिची बॉडी तशी पण लवकर गेन करते. आम्ही काही खाल्लं नाही, नुसते हवेवर राहिलो तरी पण आमचं वेट गेन होतं. जस्ट किडिंग, असं काही नाही होत. मी नाही खाल्लं तरच माझं वेट कमी होणार आहे, नाही खाल्लं तर म्हणजे इंटरमिडिएट फास्टिंग केलं तर. आणि जेव्हा तुम्ही उपाशी राहतात आणि पोटात ती आग पडते ना, त्यावेळेस तुमची बॉडी तुमचं जे फॅट असतं बॉडीतलं ते फॅट यूज करते तुमची एनर्जीसाठी. तर आता मी 3 नंतर काहीच नाही खाल्लं आणि मला खूप भूक लागलेली आहे, पण मी झोपू तर नाही शकत 4-5 वाजता, तर मला ते तेवढा टाईम वर्क करायला माझी बॉडी जे एक्स्ट्रा फॅट आहे माझ्या बॉडीत ते यूज करेल, त्यांनी वजन कमी होतं. सो ते एक आहे. आणि तुमचं प्रोटीन जास्त खा, त्याने तुमच्यात एनर्जी येईल, तुम्हाला वीकनेस वगैरे नाही येणार, चक्कर वगैरे नाही येऊन पडणार. तर 9 ते 3 खूप जास्त प्रमाणात प्रोटीन खा. ड्रायफ्रूट्स, मग पनीर आहे, टोफू आहे, अजून मटकी आहे, भाज्या आहेत, आपले शेपू, पालक, मेथी, वेगवेगळ्या भाज्या आहेत. आणि माझं ना खायचं असं काही नाही आहे बरं का, मला काही पण म्हणजे आवडतं. माझ्या अख्ख्या फॅमिलीला माहिती आहे की माझ्या खाण्यात नाटकं तर नाहीच आहे. मला काही टेस्टलेस गोष्ट पण आवडू शकते, जी म्हणजे कोणालाच नाही आवडत ती मला आवडू शकते. तर असं आहे माझं खाण्याच्या बाबतीत, असं आहे की मी काही पण एकदम मनापासून खाते, तर ते माझ्या अंगी खूप लवकर लागतं. सो ही आहे माझी स्टोरी इंटरमिडिएट फास्टिंगची. आता मी खूप बोलले, आता मी करून दाखवते. ओके, बाय. तर ना आज आमच्या घरी देवी बसली आहे, मी दाखवलं तुम्हाला, आईने आज बसवली. $2,000 years later. मी आज केले 2 पिअर्सिंग. हे बघा, दिसतात ना तुम्हाला, 2 केले. आणि आई आणि मी अंगठी पण घेतली. आई दाखव अंगठी. ही आईच्या अंगठ्या आहेत, आईला फार आवडतात अंगठ्या, ती 10 बोटा ती घालू शकते अंगठ्या. आणि माझी ही एकच अंगठी आहे, पण काय अंगठी आहे, असं वाटतंय मला कोणीतरी डायमंड दिलंय किंवा मी डायमंड घेतलंय. आईसोबत मला फिरायला खूप मजा येते, कारण ती पण तेवढीच हौशी आहे जेवढी मी हौशी. हे जर आमच्यासोबत दीदी असती तर आत्तापर्यंत आमचं अर्ध काम पण झालं. चिडेल ती माझ्यावर. तर काय झालं होतं, मी इथं पिअर्सिंग केली होती, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असेल, ब्लॉगमध्ये बघितलं असेल.
मी इथं पिअर्सिंग केली होती, पण काय झालं, ती पिअर्सिंग ना बुजली. तर मला ते बुजवायचं नव्हतं, तर मी काय केलं, सोनाऱ्याकडून तिथे तार घालून घेतली. आणि इथं पण माझं जे बुजलं होतं तिथे पण मी सोनाऱ्याकडून तार घालून घेतली. मला काहीच नाही दुखलं, काहीच नाही. म्हणजे लिटरली मी तर अशी रेडी होते. त्यांना म्हणलं मी वर पण करून घेईल, असं मी त्यांना म्हणलं की इथं पण करून घेईल. तर तो म्हणला की सगळं आजच करते काय, उद्यासाठी काही तर ठेव. मग मला इतकं असं आलं. आई पण म्हणली ए बाई बस करा का, म्हणून मग मी बस केलं. नाही तर मी इथं पण केली असते, इथं ह्याच्या थोडंसं वर. आणि जाऊ दे बाबा, आता नाही बोलत, नाही मला खूप बोलण्या बसतील सगळ्यांकडून. बाई.